महिलांना आरक्षण हे मिळालंच पाहिजे. विधेयक नाकारल्याबद्दल तीव्र दुःख झाल्याची मंत्री पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया. राज्यातील महिलांना सर्व क्षेत्रात आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची मोठी मागणी असून महिलांच्या भविष्यातील नेतृत्वासाठी हे अत्यंत महत्त्वाचं असल्याचं मत मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. महिलांच्या आरक्षणासंदर्भातील विधेयक नाकारण्यात आल्याबद्दल त्यांनी तीव्र दुःख व्यक्त करत या निर्णयाचा निषेध करण्यात येईल असं स्पष्ट केले. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी माझी पहिली ओळख ही स्त्री आहे. महिलांना आरक्षण मागण्याची वेळ येणं ही दुर्दैवाची बाब आहे. मधल्या काळात महिलांना मागे ठेवण्याचं काम झालं. जे विधेयक नाकारलं गेलं ते महिलांच्या भविष्यातील नेतृत्वाची हत्या असल्याचं मुंडे यांनी सांगितलं. या प्रवृत्तीला महिला चोख उत्तर देतील आणि महिलांच्या हक्कासाठी लढा सुरूच राहील. तसंच हे विधेयक मंजूर न झाल्यानं विरोधकांनी जल्लोष केल्याची टीका देखील त्यांनी केली. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे आणि नेते संजय राऊत यांच्या वक्तव्याबाबत त्यांना विचारलं असता पंकजा मुंडे यांनी थेट प्रतिक्रिया देण्याचं टाळलं. कोण काय बोललं यावर आपण बोलणार नाही. मुख्यमंत्र्यांचा स्तर कोणी काढू नये. ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे त्यांचा रोल ठरवण्याचा अधिकार जनतेचा असल्याचंही त्यांनी नमूद केलं. तसंच हे विधेयक पास न होण्यामागे काही घटक जबाबदार असल्याचं सांगत विरोधकांनी केवळ स्वार्थासाठी हे विधेयक नाकारलं असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. केंद्रशासित प्रदेश कायद्याच्या दुरुस्तीचं विधेयक हे म्हणजे प्रत्यक्षात नारी शक्ती वंदन विधेयक अधिनियम हे आणलं तेव्हा आपल्याला स्पेशली आपल्या देशाला स्वतःचं वैयक्तिक मालमत्ता समजणारे पक्ष म्हणजे काँग्रेस तसेच आपले समाजवादी पक्ष टीएमसी टीएमके यांनी विरोध केलेला आहे. आणि मला वाटतंय हा विरोध म्हणजे महिलांचा त्यांनी महिलांना नाकारणे महिलांचा अपमान आहे. 50% जे मतदानामध्ये पॉप्युलेशन आहे त्यांना मात्र जेव्हा काम करायचं असतं तेव्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. सीओची जागा द्यायची एखादी मुख्य जागा द्यायची तेव्हा महिलेला देताना 10 वेळा विचार केला जातो. प्रयत्न करताना ती कुठेही कमी नसते. मेरिटमध्ये ती कुठे कमी नसते पण तिला संधीची मात्र कमी आहे. आणि ही संधीची कमी झाली पाहिजे. संधी त्यांना मिळत गेली पाहिजे यासाठी सदैव प्रयत्नशील राहणारे आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या विधेयकाला ज्या पद्धतीने विरोध झाला त्याच्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलेलं आहे. हा महिलांचा भविष्यात होणाऱ्या नेतृत्वाच्या भ्रूणाची हत्या करण्या एवढा पातक आहे. आणि जेव्हा इतिहास लिहिला जातो तेव्हा इतिहास जसा चांगला लक्षात राहील तेव्हा हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा हे नक्की लक्षात राहील की महिलांच्या पुढे जाण्याला महिलांचा स्वतःचा हक्क बजावण्यासाठी विरोध करणाऱ्या या पक्षाला महिला तरी कधीही क्षमा करणार नाही. आणि म्हणून याबद्दल तीव्र निषेध व्यक्त करण्याची गरज आहे. हे लोकशाहीच्या मार्गाने विधेयक आणत असताना बहुमत न मिळू देणारा प्रयत्न करणारे लोकांविषयी आश्चर्य वाटत असताना हे नाही झालं विधेयक यशस्वी त्याच्यावर त्यांनी सेलिब्रेट केलं त्याचा जल्लोष केला. हे समस्त महिलांच्या हृदयामध्ये उठलेला विषय आहे. मी साधं प्रेस घ्यायला जिथे जिथे जातीये मी भाषण करतेय. काल मी एका सभेमध्ये गेले तेव्हा या महिला विधेयकाविषयी आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पोटतिडकीने बोलत असताना प्रचंड प्रमाणात लाडक्या बहिणींकडनं टाळ्या येत होत्या. त्यांना वाटत होतं की हो आम्ही या प्रवाहात असलं पाहिजे. आम्हाला समान संधी आमचा अधिकार आहे आणि ती संधी आम्हाला नाकारणाऱ्या लोकांना महिला क्षमा करणार नाही. आणि म्हणून याच्यामध्ये एक जनजागृती झाली पाहिजे. महिलांकडनं हा विषय महिलांपर्यंत पोहोचलेलाच आहे. त्यांची मागणी आली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न जे म्हणजे मुळामध्ये आम्ही विरोधी पक्षात होतो स्वातंत्र्य काळापासून एक पर्याय म्हणून काँग्रेस समोर उभा राहणारा आणि राष्ट्रप्रेम आणि या देशाच्या हितासाठी झगडणारा पक्ष भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदीजींच्या रूपाने आम्हाला मिळालेले प्रधानमंत्री या जगामध्ये आपली गरिमा निर्माण करणारे प्रधानमंत्री एखाद्या सामान्य समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सदैव संधी देणारे प्रधानमंत्री आणि आमच्या महिलांना सदैव महत्वाचं स्थान देणारे प्रधानमंत्री आणि त्यांनी महिलांसाठी हे विधेयक मंजूर करत असताना सर्वांनीच तिथे सकारात्मक प्रतिसाद द्यायला पाहिजे होता जो दिला नाही. हा अत्यंत निंदाजनक विषय आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या,
हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. जात प्रमाणपत्र वादावर सहर शेख यांचा पलटवार, दोन्ही राष्ट्रवादीकडून राजकीय कट रचल्याचा आरोप. मुंब्रा येथील प्रभाग क्रमांक 30 च्या MIMच्या नगरसेविका सहर युनुस शेख यांनी त्यांच्या जात प्रमाणपत्रावरून सुरू असलेल्या वादावर सोमवारी पत्रकार परिषद घेत सविस्तर खुलासा केलाय. आपल्या विरोधातील सर्व आरोप निराधार असून राजकीय कारकीर्द संपण्यासाठी हा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप तिने केला आहे. यावर सहर शेख हिचे वडील आणि आजोबाही यावेळी उपस्थित होते. ठाणे महापालिका निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या जात प्रमाणपत्रावर तक्रारदार सिद्दीकी फराज शबाब अहमद यांनी आक्षेप घेत बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रमाणपत्र मिळवल्याचे आरोप सहर युनुस शेख हिच्या विरोधात केला होता. याबाबत तहसीलदार कार्यालयाकडून 25 मार्च रोजी नोंदवलेल्या आक्षेपांमध्ये प्रमाणपत्रावरील काही तांत्रिक त्रुटींचा उल्लेख करण्यात आला होता. या सर्व आक्षेपांना फेटाळून लावत सहर शेख आणि तिचे वडील युनुस शेख यांनी पत्रकार परिषदेत संबंधित कागदपत्र सादर केली. हे प्रमाणपत्र 15 वर्षांपूर्वी ठाणे तहसीलदार कार्यालयातून मिळाले असून ते वैध असल्याचाही त्यांनी दावा केलाय. सध्याचे तहसीलदार उमेश पाटील यांना कागदपत्रे दाखवली असता त्यांनी ती पाहण्यास नकार दिल्याचा आरोपही युनुस शेख यांनी केलाय. तसंच 23 मार्च रोजी सुनावणीची तारीख देण्यात आली होती, मात्र तहसीलदार स्वतः गैरहजर राहिल्यानं नायब तहसीलदारांनी सुनावणी घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. माहिती अधिकारातून 2009 सालचं रेकॉर्ड मागवले असता संबंधित कार्यालयाकडे ते उपलब्ध नसल्याचं उत्तर मिळाल्याचा दावाही त्यांनी केलाय. सहर शेख यांनी पुढे आरोप केलाय की निवडून आल्यानंतर प्रभागात आम्ही काम करू नये यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून दबाव आणला जात आहे. आपल्यावरील सर्व तक्रारी खोट्या असून कोणत्याही पडताळणी समिती किंवा कोकण आयुक्तांकडून अधिकृत पत्र आलं नाही. या संदर्भात संबंधित तहसीलदारांविरोधात जिल्हा प्रशासन आणि कोकण विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केल्याचंही तिने स्पष्ट केले. क्या कुछ जो है आपने डॉक्यूमेंटेशन दिया था उसको लेकर क्या कुछ कहना चाहते हैं? हमारे डॉक्यूमेंट्स को फर्जी करार दिया गया था, हमको फरार बोल दिया गया कि हम भाग गए हैं और हम डर गए हैं, हमारे डॉक्यूमेंट्स अभी जाली है और उन डॉक्यूमेंट्स के आधार पर हमने इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया की दिशा भूल की है और हमने बड़े बड़े अधिकारियों को बेवकूफ बनाया, उनके आंखों में धूल झोंक कर हमने इलेक्शन जीता है और लड़ा है. तो ऐसे सब आरोपों को बेबुनियाद साबित करने के लिए आज कॉन्फ्रेंस ली गई थी और हमने हमारे सभी लीगल प्रोसीडिंग्स जो हम कोर्ट के जरिए जो हमारी लड़ाई लड़ रहे हैं इन इल्जामों को गलत साबित करने में, जो कि गलत है. तो मुझे पूरी उम्मीद है हमारे लॉ सिस्टम पर और हमको न्याय मिलेगा इंशाल्लाह, ये उम्मीद है मेरी, और सच हमेशा जीतता है. तहसीलदार को आप क्या कहना चाहेंगे? उमेश पाटिल सर को यही बोलना चाहूंगी कि आपको दोनों साइड की स्टोरी सुन करके अपनी रिपोर्ट पास करनी चाहिए थी, जो कि आपने किया नहीं है. आपने एक ही हियरिंग लेकर सीधा हमारे खिलाफ में पूरी वन साइडेड रिपोर्ट लिख के दी है, जिसमें आपने जो भी ऑब्जेक्शंस मेंशन किए हैं वो बेसलेस है और उन ऑब्जेक्शंस का कोई बुनियाद नहीं है. आपने साबित करने की कोशिश की है कि मेरे डैड माइग्रेंट है, जो कि
यही पैदा हुए हैं, यही पले बड़े हैं, महाराष्ट्र के रहवासी है, लेकिन ऐसे इंसान को आप यूपी का रहवासी साबित करने पे तुले हुए हो, इसकी वजह क्या है वो मैं नहीं समझ रही। और उनको साबित करके वो मुझे भी गाजियाबाद का रहवासी साबित कर रहे हैं, जबकि मेरी स्कूल थाने बिलवांगा इंटरनेशनल स्कूल से मैं पढ़ी हूँ। कल्याण ते CST दरम्यान लोकल अर्धा तास उशिरा, दिवा स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी. लोकल सेवा आज सकाळपासूनच विस्कळीत झाल्यानं प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागलं. विशेषतः दिवा रेल्वे स्टेशन येथे सकाळच्या गर्दीच्या वेळेत मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी उसळली होती. आजची परिस्थिती नेहमीपेक्षा वेगळी असल्याचं चित्रही पाहायला मिळालं. कामावर जाणाऱ्या प्रवाशांना वेळेवर लोकल न मिळाल्यामुळे प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची संख्या झपाट्यानं वाढली होती. कल्याण जंक्शन रेल्वे स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावणाऱ्या लोकल गाड्या सुमारे अर्धा तास उशिरानं धावत असल्यानं सर्वत्र अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं होतं. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे प्लॅटफॉर्मवर हालचाल करणंही कठीण झालं होतं. अनेक प्रवाशांना गाडीत चढताना आणि उतरताना मोठी कसरत करावी लागली. काही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली, तर काहींनी परिस्थिती शांतपणे हाताळण्याचा प्रयत्न केला. गर्दी इतकी वाढली होती की काही प्रवाशांना श्वास घेण्यासही त्रास होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या. या उशिरामुळे अनेक कर्मचारी वेळेवर कार्यालयात पोहोचू शकले नाहीत, तर विद्यार्थ्यांनाही शाळा आणि महाविद्यालयात उशीर झाला. परिणामी अनेकांनी आपल्या कार्यालयांना उशीर होणार असल्याची माहिती दिली. दरम्यान रेल्वे प्रशासनानं परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून लोकल सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. मात्र आजचा दिवस प्रवाशांसाठी अत्यंत त्रासदायक ठरला असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य नियोजन आणि त्वरित निर्णय घेण्याची गरज प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत होती. मस्ती करेंगे सारे मिलके मस्ती करेंगे सारे मिलके सूरज वाटर पार्क सब मिलके नाचे गाए मस्ती में आज सूरज वाटर पार्क धूम मचाते सब मिलके आज राज्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचारी तसंच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प. राज्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचारी तसंच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप सुरू केल्यानं ठाणे जिल्ह्यातील प्रशासनावर मोठा परिणाम झालाय. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेसह विविध शासकीय कार्यालयांमधील कामकाज अक्षरशः ठप्प झालं असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागत आहे. विविध कामांसाठी वारंवार कार्यालयांच्या फेऱ्या मारणाऱ्या नागरिकांचं काम आणखीन काही दिवस रखडणार असल्यानं त्यांच्यात तीव्र संताप व्यक्त होतोय. प्रमाणपत्र, महसूल कामं, शासकीय योजना तसंच इतर दैनंदिन सेवा पूर्णपणे विस्कळीत झाल्या आहेत. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र ठाणे जिल्ह्याच्या प्रसिद्ध पत्रकानुसार राज्यातील सुमारे 17 लाख कर्मचारी गेल्या 15 महिन्यांपासून शासनाच्या भूमिकेवर नाराज आहेत. 7 वेळा आंदोलनं करूनही प्रलंबित मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यानं अखेर 21 एप्रिलपासून बेमुदत संपाचा निर्णय घेण्यात आलाय. समन्वय समितीचे निमंत्रक भास्कर गव्हाणे यांनी मागण्या मंजूर होईपर्यंत संप मागे घेतला जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय. कर्मचारी संघटनांनी सुधारित निवृत्ती वेतन योजना, 10, 20, 30 लाभ, निवृत्तीचं वय 60 वर्ष करणं, रिक्त पदं भरणं, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण करणं आणि कॅशलेस आरोग्य विमा योजना लागू करण्यासह एकूण 18 मागण्या मांडल्यात. दरम्यान संपामुळे शासकीय सेवा, शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक यंत्रणा प्रभावित झाल्यानं प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं ठाकलं असून शासनानं तातडीनं तोडगा काढण्याची मागणी होत आहे.
गवायजी आजपासून तुम्ही बेबस संप केला कलेक्टर गेल्या 2023 मध्ये आपण 7 दिवसाचं आंदोलन केलं. त्या आंदोलनाच्या वेळेला आपल्याला त्यावेळचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली. परंतु तो GR काढत असताना शासनाने त्याच्यामध्ये एक मेक मारून ठेवलेली होती की अंमलबजावणी GR नंतर काढण्यात येईल. योजना लागू केली परंतु त्याच्या अंमलबजावणीचा GR अद्यापपर्यंत त्यांनी काढला नाही. आम्ही आत्तापर्यंत जवळजवळ 7 वेळा आंदोलनं केली, शासनाचा लक्षवेध केला, परंतु शासनाने त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्याच्यामुळं नाईलाजास्तव आम्हाला आज संपूर्ण महाराष्ट्रभर या आंदोलन चालू केलेले आहेत. आजपासून बेमुदत संप चालू झालेला आहे. जोपर्यंत शासन निर्णय पारित करत नाही अंमलबजावणीचा, तोपर्यंत हा संप मागे घेतला जाणार नाही. किती कर्मचारी यामध्ये सहभागी झाले? यामध्ये 17 लाख कर्मचारी पूर्ण महाराष्ट्रातले सहभागी झालेले आहेत आणि हा संप रेटला जाईल. जोपर्यंत शासन निर्णय पारित करत नाहीत तोपर्यंत हा संप मागे घेतला जाणार नाही. प्रामुख्याने काय मागणी आहे? प्रामुख्याने मागणी एकच आहे आमची महत्त्वाची, की जी जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे परंतु तिची अंमलबजावणीचा GR शासनाने काढलेला नाही आहे. त्याच्यासाठी 7 वेळा आम्ही आंदोलनं केलेत तरी पण त्याच्यावर शासन निर्णय काढत नाहीत. त्याचप्रमाणे देशातल्या 26 राज्यामध्ये निवृत्तीचं वय 60 आहे, परंतु महाराष्ट्र आपण पुरोगामी म्हणतो, तिथे फक्त 58 वय सेवानिवृत्तीचं, ते 60 वर्ष करावं.